नमस्कार. आज करणार आहे गव्हाच्या शंकरपाळी. त्यासाठी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे, 1 वाटी दूध, पाऊण वाटी तूप, साखर विरघळून घेऊयात. उकळी न काढता साखर विरघळून घेतलेली आहे. गॅस बंद करून घेऊयात. मिश्रणाला एका परातीत ओतून घेऊया. त्यामध्ये घालूया वेलची पावडर, 1 चमचा बारीक रवा घेतलाय. त्यामध्ये चवीपुरतं मीठ, म्हणजे गोडाच्या शंकरपाळ्यात त्याची चव आणखीन वाढेल. त्यामध्ये घालू अगदी चिमूटभर सोडा. त्याच वाटीनं 2 वाट्या गव्हाचे पीठ टाकून एकदा मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण त्यामध्ये आणखीन 2 वाट्या गव्हाचे पीठ घालणार आहोत. शंकरपाळीचं पीठ घट्टच मळून घ्यायचे. छान एकजीव करून घ्यायचं. प्रमाण अचूक असलं की शंकरपाळ्या बिघडत नाही. 15 मिनिटे पीठ झाकून ठेवलं होतं. 15 मिनिटानंतर पीठ पुन्हा मळून घेऊ. मळलेल्या पिठातून हवा त्या आकाराचा गोळा घेऊन तो लाटून घेऊ. जाडसर लाटायचा आहे. कडा कापून घेऊ, म्हणजे एकसारख्या शंकरपाळ्या होतील. तुम्हाला हव्या त्या आकारात शंकरपाळ्या कापून घ्या. इथे चौकोनी कापलेल्या आहेत. बिस्किटासारख्या खुसखुशीत गव्हाच्या शंकरपाळ्या लागतात. कढईमध्ये तापलेल्या तेलात शंकरपाळ्या टाकून घेऊ. गॅस बारीक करून छान तळून घेऊ. तळलेल्या शंकरपाळ्या काढून घेऊ. याच पद्धतीने सगळ्या करू. तयार आहेत आपल्या गव्हाच्या शंकरपाळ्या. तुम्हीही करा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशा झाल्यात. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही बघू शकता शंकरपाळी छान खुसखुशीत झालेली आहे. तुम्हीही करा.